बोंधू घरात प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली। एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहे। नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा देखील संशय आहे। खरातच्या मदतीने मोठ्या जमिनी लाटल्याची तपासात शक्यता आहे। मोबाईल चॅट, ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक पुरावे आता समोर आलेले आहेत। आशीर्वादाच्या नावाखाली हवाला मार्गे पैशांची देवाणघेवाण झाली असल्याची देखील माहिती सध्या मिळते। बोंधू अशोक खरात प्रकरणात महिला अधिकारी रडारवर आहे। तत्कालीन महिला अधिकारी आणि बोंधूचा संबंध असल्याचं कळतंय। एसआयटी तपासातून ही माहिती समोर आलेली आहे। सूत्रांनी खरं तर ही माहिती आता दिलेली आहे। नाशिकमध्ये असताना प्रशासकीय पातळीवर बोंधूला मदत केल्याचा संशय आहे। महिला अधिकारी आणि खरातमध्ये आर्थिक व्यवहार झाला अशी देखील माहिती सध्या मिळते। खरातच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडी चौकशी होणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। खरात विरोधात 12 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या प्रकरणात एसआयटी कडून सखोल चौकशी सुरू आहे असंही फडणवीस म्हणाले। असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार। त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे। जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे। एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं आहे ते आम्ही करू। मला असं वाटतं की 12 गुन्हे दाखल झाले आहेत। रोज नवीन माहिती समोर येते आहे। आता एसआयटी काय तपास करते हे तर काही रोज सांगता येणार नाही। एसआयटी योग्य वेळी त्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती सांगेल। मला असं वाटतं एसआयटीवर सर्वांनी विश्वास ठेवावा। एसआयटी उत्तम काम करते।